आखिर एक दिन तुम्हारी बारी आएगी और तुम्हें वो सब कुछ मिलेगा जिसके तुम हकदार हो. असंच काहीसं झालं होतं आमचे मित्र मनीषजी पाचारणे यांच्यासोबत. सध्या वन विभागामध्ये नियत क्षेत्र वन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 2019च्या वन विभागाच्या भरतीमध्ये त्यांनी आपली जागा निश्चित केली. हे जितकं वाटतंय तितकं सोपं नव्हतं. असंख्य अडचणी आल्या, असंख्य संकट आली, पण त्यांनी आपला प्रवास चालू ठेवला आणि 2019 मध्ये वन विभागाच्या भरतीमध्ये आपली जागा निश्चित केली. आज या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण त्यांचा संघर्ष प्रवास जाणून घेणार आहोत. आपण आपल्या दिनेश क्रिकेट 2.0 या चॅनलवर त्यांना आमंत्रित केलेलं आहे. तर त्यांचा संघर्ष प्रवास त्यांच्या तोंडून आपण जाणून घेणार आहोत. तर जास्त विलंब न करता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांच्या विषयी आपण मगाशी सांगितलं ते मनीष पाचारणे आपल्या सोबत उपलब्ध आहेत. त्यांना विनंती करतो की आपले जे प्रेक्षक वर्ग आहेत, खास करून 99% आपले प्रेक्षक वर्ग स्पर्धा परीक्षा करणारे, त्यासोबत पोलीस भरती, आर्मी भरती, वनरक्षक भरती किंवा विविध ज्या युनिफॉर्म सर्व्हिसेस आहेत किंवा सरळ सेवा भरती हे करणारे आहेत, तर त्यांना आपला अल्पसा परिचय करून द्यावा. नमस्कार, माझं नाव मनीष बापूराव पाचारणे आहे. मी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधून बिलॉंग करतो आणि मला वन विभागामध्ये 6 वर्ष पूर्ण झाले आहे. आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की तुझी सुरुवात कशी झाली, वन विभागामध्ये येण्या अगोदर तुझी सुरुवात कशी झाली, म्हणजे तुला कसं वाटलं. माझ्या माहितीप्रमाणे कौटुंबिक पार्श्वभूमी बघता कोणच सरकारी जॉबमध्ये नाहीये किंवा कोणी प्रॅक्टिस केली असेल किंवा अभ्यास केला असेल असं सुद्धा कोणी नाहीये. मग तुला सरकारी नोकरीमध्ये जावं किंवा स्पर्धा परीक्षा करावी असं कसं वाटलं आणि तुझी सुरुवात कशी झाली. आर्मीमध्ये जाण्याची क्रेज होती. तसा मी 12वी पास आउट झालो. 2013ला 12वी झाल्याच्या नंतर मला मला इच्छा होती आर्मी भरती करायची. माहिती काही नव्हती, फक्त इच्छा होती, माहिती त्याच्यातलं काही नव्हतं. तर वडिलांनी इच्छा आहे म्हणून बीड येथे अकॅडमीमध्ये टाकलं. ओके. तर 6 महिन्यापर्यंत मी फक्त रनिंग केली. मला पुस्तक मी विकत पण घेतलं नाही आणि त्याला कोणते पुस्तक असतात त्याची माहिती पण मला नव्हती. त्याच्यानंतर 2016ला मी न अभ्यास करता आपले स्टाफ सिलेक्शन कमिशनचे जे हे असतात, पेपर असतात पॅरामिलिटरी फोर्सेसचे, तर त्यामध्ये अप्लाय केला आणि जे बेसिक आपलं हे असतं नॉलेज वगैरे जे ते सोडून मी एक साधारण 2 मार्कांनी त्यामध्ये राहिलो म्हणजे मी एसएससी जीडी मध्ये, म्हणजे जे सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी ते जे कंडक्ट करते त्याच्यामध्ये. तर ते झालं. नंतर म्हणजे मी मेडिकलला पण गेलेलो तिथे. माझं सगळं मैदानी चाचणी वगैरे झाली आणि लास्टच्या मेरिटमध्ये मी बाहेर निघालो. तर त्यावेळेस मला समजलं की अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. जसं भरतीसाठी मैदानी चाचणी ज्याप्रमाणे गरजेची आहे त्याचप्रमाणे लेखी चाचणी सुद्धा गरजेची आहे. कारण आपण गाडी ही 2 चाकांनीच चालवू शकतो. एक चाक पुढे जातंय आणि एक चाक जागेवरच थांबलंय, यानी गाडी पुढे जाणार नाही. आपण लक्षात घेता ज्याप्रमाणे मी सुरुवात केली. आता ही सुरुवात ही काही एका दिवसाची नाही. आणि सुरुवात मी केली. मी नंतर छत्रपती संभाजीनगरला गेलो. तिथून जेव्हा मी फेलियर झालो, जेव्हा माझ्या गावामध्ये सगळीकडे मिठाई वाटली होती की हा भरती झालाय, त्याच्यानंतर बाहेर आल्याच्या नंतर मी म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरला गेलो. तिथे मी मनापासून अभ्यास केला. तिथे मला पुस्तकांची ओळख झाली. मी लॅबमध्ये सेल्फ स्टडी केलाय आणि ग्राउंडला आम्ही आमच्या मुलांची बॅच बनवून आम्हीच रनिंग करायचो. तिथे चांगली तयारी झाली. तरी येणं म्हणजे अपयश येणं पण तेवढंच गरजेचं असतं, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आता मनीषनी सांगितल्याप्रमाणे मनीष 6 महिने आर्मीसाठी प्रॅक्टिस केली, एसएससी जीडी मध्ये पेपर दिला आणि 2 मार्कांनी उडला. आता त्या विभागामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये तुम्ही जर यशस्वी झाला, संघर्ष करून तुम्ही जर तुमचं स्वप्न पूर्ण केलं तर तुम्हाला तितकंच डोक्यावर घेतलं जातं. आणि जेव्हा अपयशी होता तेव्हा टोमणी सुद्धा तेवढेच मारले जातात. तर तेव्हाचा एक किस्सा तू सांगितला होतास की तुला फेल्युअर आलं आणि तेव्हा तू मनावर घेतलंस ना, लॅबचा किस्सा सांगितला होतास की मी लॅबमध्ये पहिल्याच दिवशी जाऊन एवढे तास बसलो होतो. तो किस्सा जरा आपल्या प्रेक्षकांना सांग. जेव्हा असं झालं होतं तेव्हा घरच्यांनी पण म्हणजे
एक असतं ना की आपण अपयशी असल्याच्या नंतर आपल्याला घरचे पण नीट ट्रीटमेंट देत नाही. तर तसंच झालं होतं. पण मी घरच्यांना कन्व्हिन्स केलं की मी अभ्यासाला जातोय. तर ते म्हणले चल ठीक आहे, तुला लास्ट ऑप्शन म्हणजे लास्ट चान्स देऊ. दिल्याच्या नंतर मी पहिल्याच दिवशी लॅबला गेलो. मी याच्या अगोदर कधीही लॅब बघितली पण नव्हती. पहिल्या दिवशी गेल्याच्या नंतर मी चक्क 14 तास लॅबला पहिल्याच दिवशी बसलो होतो. मध्ये बसलं. मग तेव्हा मनात काय चालू होतं, म्हणजे याच्या अगोदर कधी लॅब बघितलेली नाहीये, पण एक अपयश आला आणि त्या अपयशाने तुला काय शिकवलं? त्या अपयशाने शिकवलं की बाबा सक्सेस किती महत्वाचं आहे. तुम्ही सक्सेस नंतरची तुमची बघण्याचा दृष्टिकोन आणि अपयशी असल्यानंतरचा बघण्याचा दृष्टिकोन हा एका फेलियरने मला शिकवलं. म्हणजे बघा मित्रांनो, तुम्ही जेव्हा संघर्ष करून यशस्वी होता तेव्हा पूर्ण दुनिया तुमच्या सोबत असते, पण तुम्ही जेव्हा संघर्ष करत असता तेव्हा तुमच्या सोबत कोणच नसतो. आणि मनीषने एका टप्प्यात हे सुद्धा सांगितलं का जेव्हा तुम्ही अपयशी होत असता तेव्हा तुम्हाला साथ देणारे पण तुमची साथ सोडून निघून जात असतात. म्हणून फेल्युअर येणं, अपयश येणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. फक्त अपयशातून हरून न जाता अपयशातून काहीतरी शिकायचं असतं आणि मनीष सारखा संघर्ष करून यशस्वी व्हायचं असतं. तर पहिला अपयश आलं आणि अपयशातून तू लायब्ररी जॉईन केलीस. त्यानंतरचा प्रवास कसा होता? मग त्यानंतर तू सेल्फच केलंस का कुठली अकॅडमी वगैरे जॉईन केली होती तेव्हा? जेव्हा मी इकडे ठाणे जिल्ह्यामध्ये आलो तेव्हा माझी बऱ्यापैकी पुस्तकांची आणि माझी तोंड ओळख झाली होती. हा, अभ्यास माझा बऱ्यापैकी कव्हर होत आलेला होता. ग्राउंड माझं चांगलं झालेलं होतं. फक्त वाट होती की भरती येण्याची. मी पोलीस भरती खास करून सांगू इच्छितो की पोलीस भरतीच करत होतो. कारण आर्मीचं स्वप्न हे मागेच संपत आलेलं होतं, वय होत चाललेलं होतं. त्यामुळं मला फक्त पोलीस भरतीच माहिती होती, बाकीच्या काही भरत्या माहिती नव्हत्या. तर मी त्याची तयारी करत असताना स्टार्टिंगला आल्याच्या नंतर फायनान्शियल कंडिशन तर तुला अगोदरच बोललो, त्याच्यामुळे शिफ्ट झालं. तर मी पहिलं कंपनीमध्ये कामाला लागलो, जेणेकरून पण मनामध्ये असं एक असतं ना की बाबा आपण काहीतरी करायला पाहिजे होतं. आपण इथं लाईफ संपते, आपले स्वप्न मरतायत, आपलं सगळं डिस्ट्रॉय होतंय, पूर्ण संपतंय. तर हे असताना मी एक वर्ष केलं असेल तिथे. त्याच्यानंतर घरच्यांना सांगितलं की नाही, मला ही लाईफ जगायचीच नाहीये, मला काहीतरी करायचंय, मला भरती करायची, मला पोलीस व्हायचंय. घरचे म्हणे तर ठीक आहे, आता वर्ष झाला करतोय, तुला पटत नाहीये, तू ते कधी करू शकतोस, हे वय गेल्याच्या नंतर करू शकत नाही. मग तिथून सुरुवात झाली. मी सकाळी सेल्फच करायचो. पण प्रॉब्लेम असा झाला, आपल्याला जोपर्यंत कॉम्पिटिटर दिसत नाहीत तोपर्यंत आपण परफेक्टली त्या मार्गावर आहेत हे आपल्याला समजत नाही. म्हणून मी वाशिम, आपण तिथं सोबत आपण भेटलो, आपली पहिली भेट जिथं झाली वाशिम अकॅडमीमध्ये मी सुरुवात केली. तिथं पण बरेच असे नवखे पोरं होते ज्यांना काही माहित नाही, जे मला माझा पास दिसायचा त्यांच्यामध्ये. एक तू पण त्यातला एक की तुला पण काही त्यातलं नॉलेज नव्हतं आणि मला तुझा म्हणजे माझा पास दिसायचा की हा. मग म्हणून मी तिथून सुरुवात केली. तिथे तुला माहितीच आहे की मी अभ्यास करायला बसायचो, सगळे घरी जायचे, तरी लॅब लावली नाही कारण फायनान्शियल कंडिशन बरोबर नव्हती. तर सरांनी पण खूप सपोर्ट केला की त्यांनी क्लास ओपनच ठेवायचे माझ्यासाठी. माझ्याकडे चावी दिली होती की बाबा तूच हे कर, तूच बंद कर, तूच अभ्यास करत बस. आणि बाकीच्या मुलांना पण सपोर्ट करायचे. तर असंच प्रॅक्टिस करता करता रोज प्रॅक्टिस, माणूस बोर होतच. आणि त्या काळामध्ये भरतीच निघली नाही. एक मला वाटतं की 2018 ना, 2018च्या यामध्ये भरतीचा हेच नाही. मग प्रॅक्टिस करता करता मुलांमध्ये राहता राहता मला ही फॉरेस्टची भरती निघली आहे असं समजलं. आता फॉरेस्टचा आणि मराठवाड्याचा खास संबंध नाहीये. तिथे वन विभाग हा विभाग माहिती नाहीये, मलाच नव्हता माहिती. तर भरती निघलीये म्हणून मी फॉर्म भरला. फॉर्म भरला आणि अभ्यास मी पोलीस भरतीचाच करायचो, खास वन विभागाचा मी अभ्यास कधी केला नाही. तर भरती निघली, फॉर्म भरला, प्रॅक्टिस 1600 मीटर करतोय, 5 किलोमीटर करतोय, 20 किलोमीटर करतोय. ती रोजची प्रॅक्टिस रोज करतोयच.
मग त्याच्यानंतर एक दिवस असं झालं, लेखी परीक्षा झाली. लेखी परीक्षा देऊन मी परत अभ्यास, माझा तो जो शेड्यूल सुरू होता तोच राहिला. एक दिवस आम्ही लॅबमध्ये, दुसऱ्या लॅबमध्ये पुस्तकं आणण्यासाठी गेलो. तिथं गेल्याच्या नंतर मला समजलं की जे फॉरेस्टची भरती झाली होती त्याची मुलं ग्राउंड द्यायला जात आहेत. मग त्या ग्राउंड द्यायला जाताना 2 मुलं आली. ते म्हणे कुठे गेले होते? फॉरेस्टची भरती द्यायला. म्हणजे अरे ग्राउंड सुरू झाले. आणि माझ्याकडे 1200चा सॅमसंग मोबाईल होता, ज्यामध्ये माझा नेटचा संबंध नव्हता. त्यामुळे मला टेक्निकली म्हणजे मेल येईल आणि मी ते चेक करेल, आणि नाही तर मी ऑनलाईन जाऊन चेक करेल असा पण भाग नव्हता. मग त्यांच्याकडून मला समजल्याच्या नंतर माझ्या मित्राने बघितलं, अरे तुझं उद्या आहे, तुझं ग्राउंड उद्या आहे, आणि आम्हाला आज संध्याकाळी समजतं की माझं ग्राउंड उद्या आहे. मग काय काय लागतं ग्राउंडला? मग मेडिकल सर्टिफिकेट वगैरे लागतं. आणि मला आता कसं? तर परत आपले PSI त्यांच्या मदतीने सरकारी दवाखान्यामधून मी संध्याकाळच्या टायमाला मेडिकल सर्टिफिकेट घेतलं. ते झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ग्राउंड झालं. ग्राउंड मध्ये चांगली हे झाली होती, पण गर्दी पाहता माझ्या मनात पहिलंच झालं होतं, खूप गर्दी आहे, खूप कॉम्पिटिशन आहे, आपला काही इथं नंबर लागणार नाही. मग मी ते ग्राउंड दिलं, परत आलो, परत माझा रुटीन सुरू. आणि आता ती भरती एवढी फास्ट होईल याची मला कल्पनाही नव्हती. तर नंतर आमचं 25 म्हणजे जे सिलेक्ट झालेत त्यांचं 25 किलोमीटर वॉकिंग साठी टेस्ट होती. तर 25 किलोमीटरला वॉकिंगला मी फोन बंद करून लॅबमध्ये बसलोय, म्हणजे क्लासमध्ये बसलोय अभ्यासाला, आणि मी सकाळी बंद केलेला, संध्याकाळी ओपन करायचो फोन. तर असंच केलेलं मी. आणि तिथे वन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी खूप संपर्क साधण्याचा प्रयत्न केला माझ्याशी. तर त्यांना काय घर म्हणजे संपर्क होईना, तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चाने त्यांचा एक माणूस पाठवला की बाबा ह्या मुलाला शोधा, म्हणजे त्याचं नुकसान नको व्हायला, त्यांना शोधा. मग ते शोधत शोधत माझ्या घरी आले. आणि नशीब असं की माझ्या वडिलांनाच विचारलं की हा कुठे राहतो. मग त्यांना माझी भेट करून दिली. मग माझा संपर्क झाला की तुझा उद्या 25 किलोमीटरचा टेस्ट आहे. उद्या ते पण मला आज संध्याकाळी समजलं. तर मग मी 25 किलोमीटर कम्प्लीट केलं आणि आम्हाला लगेचच पोस्टिंग मिळाली. मित्रांनो, आता जो काही घटनाक्रम सांगितला मनीषने, का सुरुवात केली आर्मीसाठी, पण आर्मीचं वय निघून गेलं, SSC GDच्या भरती निघाली आणि त्याच्यासाठी फॉर्म भरला, पण अभ्यास नसल्या कारणाने 2 मार्काने त्याच्यामध्ये उडाला. त्यानंतर घरची परिस्थिती जरा बिकट झाली किंवा फायनान्शियल प्रॉब्लेममुळे त्यांना त्यांचं गाव सोडून आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये वासिंद इथं शिफ्ट व्हावं लागलं. पण जी भरतीचे स्वप्न बघितले होते, जी वर्दीची क्रेज होती, ती त्याला शांत बसून देत नव्हती. आणि 1-1.5-2 वर्ष काम केलं, पण त्यात समाधान नव्हतं. कारण कसं आहे, जी भरती करणारी मुलं असतात ना, ते शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत असतात, आज ना उद्या माझं स्वप्न पूर्ण होईल. पण त्यासाठी प्रयत्नही तसे असायला लागतात. आता मी पाहिलेला मनीषनी जो काही घटनाक्रम सांगितला त्यातील काही घटना मला सुद्धा माहिती नव्हत्या, आणि खरंच अंगावर काटे आणणारा आहे प्रसंग. का तर अगोदर फेल्युअर, त्याच्यानंतर घरची परिस्थिती बिकट झाली, कामाला जावं लागलं, पण ते स्वप्न त्याला शांत बसून देत नव्हतं. आणि आपण सुरुवातीलाच सांगितलं का अखिर तुझे वो सब कुछ मिलेगा जिसका तू हकदार होगा. म्हणजे काय, तर मनीषने जी घटना सांगितली ज्याच्यामध्ये त्याला वन विभागामध्ये त्याची निवड झाली, ते त्याचं स्वप्नच नव्हतं, आणि त्यासाठी त्यांनी स्पेशली तयारी सुद्धा केली नव्हती, त्यासाठी तशी कुठली पुस्तकं सुद्धा वाचली नव्हती. पण बाबा आता अभ्यास तर करतोय, पोलीस भरती निघत नाही, आणि मला असं वाटतं 2019चा लॉकडाऊनचा पिरियड होता, म्हणून आता काहीतरी पाहिजे, अभ्यास तर करतोय, म्हणून त्यांनी तो फॉर्म भरला. म्हणून सांगतोय, प्रयत्न करा आणि प्रयत्न करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, ते तुला सर्व भेटेल ज्याचा तो हकदार असशील. फक्त प्रयत्न तुझे प्रामाणिक असले पाहिजेत. आणि त्याची 2019 मध्ये त्याची निवड झाली. आता याच्यामध्ये मनीष सांगायला झालं तर त्या 10-15 मिनिटांमध्ये तुझा घटनाक्रम सांगितलास की असे मी तयारी केली, असं केलं, पण ते एवढं सोपं पण नव्हतं.
तुला तरी तू स्कॉलर होतास आणि तू अभ्यास केलास, 4-5 वर्षाचा कालावधी गेला, पण त्या कालावधीमध्ये जसं तू कामाला गेल्यानंतर तुझ्या मनात विचार येत होते का नाही आता मला हे काय होत नाहीये, माझं स्वप्न अपूर्ण राहत आहे का, मी याच्यासाठीच हे केलं होतं का, तर त्या कालावधीमध्ये तुझा स्कोर पण येत होता, तुझा ग्राउंड प्लस मायनस प्रत्येकाचे असतात, ग्राउंड पण ठीकठाक होता, पण तुझ्या तेव्हा मनात असं होतं का की तुला असं 100% गॅरंटी होती का माझं 100% सिलेक्शन पोलीस भरतीमध्ये होईल? नाही, ही गॅरंटी आहे ना हा कुणीच देऊ शकत नाही. भरती करणारा प्रत्येक माणूस हा फक्त अपेक्षित असतो. हा, तो कधी 100% गॅरंटी बोलू शकत नाही की मी 100% होईलच. तो फक्त स्वतःला मनाला समाधान होण्यासाठी तो बोलू शकतो, पॉझिटिव्ह राहण्यासाठी बोलू शकतो. पण ही मला गॅरंटी नव्हती. फक्त होतं की यार व्हायला पाहिजे आणि व्हायला पाहिजे आणि होईल. कारण आसपासचे जेव्हा आपण बघतो ना, जवळपासचे कोणी माझ्या संपर्कातले कोणी लागलेले नव्हते, भरती झालेलेच नव्हते. आता तुला मला सांगायला आवडेल, भरती करणारा तो कोणीही असो, जो बोलेल की माझं 100% माझं होतच, तर ते गैरसमजामध्ये येतो. गैरसमज आहे त्याचा. कारण कॉम्पिटिशन खूप आहे, पण नावाला आहे. चांगली प्रॅक्टिस करणारे मुलं खूप कमी आहेत. त्यामुळं माझ्यासारख्याच होऊ शकतं, तर कोणाचं होऊ शकतं. आता मला एक जी घटना घडली होती आणि त्यातून खरंच मी इन्स्पायर झालो आणि मनीषला सुद्धा मी प्रामाणिकपणे 2 ते 3 वेळा बोलून दाखवलं. जेव्हा मी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होतो, आता मनीष आणि मी सिमिलर एजचा आहे, फक्त मनीषची सुरुवात जरा लवकर झाली आणि ऑल अबाउट ॲटमॉस्फिअर बोलतात तसंच काहीतरी, कारण मनीषच्या आयुष्यामध्ये त्या घटना लवकर घडल्या आणि माझ्या आयुष्यात नंतर घडल्या. तर खरीच ती घटना माझ्यासाठी प्रेरणादायी होती. जेव्हा मी 8 तास काम करायचो आणि असं वाटत होतं, स्कॉलर तर नव्हतोच पण का मला पण काहीतरी करायचंय, तर मी अकॅडमीमध्ये आलो. मुन्ना दिवाने या सरांशी संपर्क केला आणि त्यांना भेटायला आलो. तर त्या दिवशी त्यांना भेटल्यानंतर माझ्या मनात पण असंच होतं जसं मनीषने सांगितलं, कॉन्फिडन्स खूप असतो, माझा ग्राउंड होऊन जाईल, माझी लेखी होऊन जाईल. पण ऍक्च्युअल परिस्थिती आपण बघतो तेव्हा त्याची जाणीव होते आपल्याला. पहिल्या दिवशी आल्यानंतर त्यांनी मला मनीषचं उदाहरण दिलं. आतमध्ये एक पोरगा बसलाय मनीष नावाचा, सकाळी 12 वाजेपासून 4 वाजेपर्यंत बसतो. त्यावेळी तो 4 तास अभ्यासाला बसतो, ही माझ्यासाठी खरंच नवलपूर्ण गोष्ट होती. आपण मोबाईलमध्ये टाइमपास करण्यासाठी 4-5 तास वेळ देऊ शकतो, पण कॉन्सन्ट्रेट होऊन अभ्यास करू शकत नाही. आणि आपल्याकडं म्हणजे आता ठाणे जिल्ह्यामध्ये आत्ता कुठं थोडंसं वातावरण तयार व्हायला लागलंय, पण एवढं काही वातावरण नव्हतं. मी त्याला बघून खरंच इन्स्पायर झालो आणि मी तेव्हा 6 महिन्यासाठी तयारी करणार होतो, कारण एकदा करून बघावं. थोडा उशीर झाला, इतका पण उशीर झाला नाही का काहीच होणार नाही. तर मनीषच्या संपर्कामध्ये आलो आणि मी पाहिलेला मनीष कसा होता, तर तो परिपूर्ण झालेला होता आणि आमच्या परीनं जेव्हा भरती निघेल तेव्हा तो 100% लागेल असं झाला होता. म्हणून सांगतो की तुमचे प्रयत्न असे पाहिजेत का ते सांगून गेले पाहिजेत का तुम्ही काय होणार आहेत आणि तुम्ही कुठपर्यंत जाणार आहेत. आता ह्या विषयावर तर आपण बरीच चर्चा केलेली आहे. तर मनीष, आपले जे विद्यार्थी आहेत तसा कालावधी कोणाचा फिक्स नसतो, कोणाचा टाइम झोन कमी असतो, कोणाचा जास्त असतो, पण ते सातत्याने प्रयत्न करतायत आणि भरती जर एखादा मुलगा 4-5 वर्षांनी देतोय तर तो 100% त्याला त्यात आवड निर्माण झालेली असते किंवा त्याचं ते स्वप्न झालेलं असतं. तर त्यांना तू काय सांगशील का त्यांनी कुठपर्यंत प्रयत्न केलेले पाहिजेत? मित्रांनो, प्रयत्न आहे ना, मेन सक्सेस होण्याचं कारणच ते की आपण प्रयत्न सोडले नाही पाहिजे. जोपर्यंत आपण साध्य करत नाही, जोपर्यंत आपण भरती होत नाही, तोपर्यंत प्रयत्न सोडले नाही पाहिजे. जो कंटिन्युटी म्हणजे जो सातत्य ठेवतो तोच या स्पर्धा परीक्षेत टिकतो आणि सक्सेस होतो. आता याच विषयावर मला ते प्रश्न विचारायचे का, अशी काय क्वालिटी हवी असते का एखाद्या ऍस्पिरंट मध्ये? मग तो पोलीस भरती करणं असू दे, कारण प्रत्येकाचा जे स्वप्न आहे, क्रेज आहे, ती वेगवेगळी असू शकते, बरोबर आहे ना. तर एखादा समजा सरळ सेवा करणारा असू दे, पोलीस भरती करणारा, वनरक्षकची असू दे, आर्मीचा असू दे, सरळ सेवेची असू दे, एमपीएससीची असू दे की राज्यसेवेची असू दे, अशी कुठली क्वालिटी त्याच्यामध्ये पाहिजे का? जर ती असेल तरच त्यांनी ती सुरू करावं, नाही तर करावंच नाही, असं काही? असं काही नाहीये. शून्यातला माणूस पण हा प्लॅटफॉर्मच असा आहे, स्पर्धा परीक्षा अशी शून्यापासून पण सुरुवात केली जाऊ शकते. ज्याला बेरीज वजाबाकी म्हणजे बेसिक पण येत नाही, तो पण हे करू शकतो. फक्त मनात जिद्द पाहिजे.
जर तुम्हाला सगळं येतंय, फक्त कॉन्फिडन्स आलाय, तुमच्या मनात जिद्द नाही, मला येतंय म्हणून मी करत नाही, असं असेल तर मग टिकू शकत नाही. टिकू शकत नाही. ओके, तर ज्यांना सातत्याने अपयश येतो, बरोबर आहे, सातत्याने 1-1, 2-2, 3-3 मार्काने उडतायत आणि ते सध्या गिव्हअप करायचा विचार करतायत, अशी बऱ्याच मुलांचे मला मेसेज येतात, कॉल येतात किंवा समोर बोलल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून समजतं. तर त्या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील? हे बघा, गिव्हअप करण्याचा विचार येण्या अगोदर एकदा फक्त स्वतःच्या पास्टमध्ये झाकून बघा की आपण ह्याच्यासाठी सुरुवात केली होती का. एकदा आई वडिलांकडे बघा, आपण यांच्या स्वप्नावर, स्वतःच्या स्वप्नावर काही हे तर नाही करत आहे, म्हणजे सोडून तर नाही देत आहे, आणि सोडल्याच्या नंतर आपण करणार काय? स्वतःचं मन मारून माणूस किती दिवस जगू शकतो. मनीष, आता काही मुलांच्या मनामध्ये असा प्रश्न असतात की मला पोलीस व्हायचं होतं किंवा मला बनायचं होतं, हे माझं स्वप्न होतं, पण माझी तशी परिस्थिती नाहीये, म्हणजे बहाणा बनवतायत फक्त आणि फक्त कारण देत आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना काय सांगशील? हे बघा, कारण देणारे कधी सक्सेस होत नसतात. कारण हे अपयशी लोकच देतात, सक्सेस वाले लोक कारण देत नाही, हे फक्त लक्षात ठेवा. आणि एक तुला मला सांगायला आवडेल, काही काहींचं असतं, मी होणार तर पोलीसच होणार, मला दुसरे कोणतंच नोकरी नको, ते दुसरे फॉर्म पण भरत नाही. माझं प्रामाणिक मत आहे, जे तुम्हाला सरकारी गव्हर्नमेंटचे जे फॉर्म निघतात, तुम्ही एकही मिस न करता, आता सध्या थोडे पैसे जातील पण त्यामधून लाख मोलाचा अनुभव तुमच्या पदराशी पडेल. तुम्ही आता जे तुम्हाला 100 प्रश्न असतील ते तुमचे कधी आयुष्यात विसरू शकत नाही. तुम्ही त्या परीक्षेच्या ज्या स्ट्रेसच्या वातावरणात जे वाचलेले असते, जे कॉन्सन्ट्रेट केलेलं असतं आपण, तसा अभ्यास कुठेच होत नाही जे परीक्षेच्या हॉलमध्ये होतं. बरोबर. ओके मित्रांनो, तर ही एक महत्वपूर्ण गोष्ट सांगितली मनीषने, का त्या गोष्टीला तुम्ही फेस केलं पाहिजे. जर त्या गोष्टीला घाबरून तुम्ही जर पळत असाल, कारण देत असाल, तर तुम्ही आयुष्यात कधीच सक्सेस होऊ शकत नाही. मग ती स्पर्धा परीक्षा असू दे की ते आयुष्य असू दे, कुठली एक्झाम आली, आता जेव्हा मी सुद्धा करायचो तेव्हा मला पण त्याचं तेच सांगणं होतं, का कुठली पण एक्झाम निघू दे, त्याचा फॉर्म भर तू, कारण ती सिच्युएशन तू फेस करायला शिकलास ना. तुझं स्वप्न आहे ना पोलीस, तुझं झालं तर तू जाऊ नको, तुझं झालं ना सिलेक्शन दुसऱ्या ठिकाणी तर जाऊ नको, पण तू एकदा एक्झाम तरी दे, त्या गोष्टीला सिच्युएशनला फेस तरी कर. म्हणून त्यांचं सांगणं बरोबर आहे त्याचं, की कुठलीही एक्झाम असू दे, फक्त तुम्ही अडून राहू नका, मला पोलीस व्हायचं, मी पोलिसाचीच एक्झाम देईल. कारण कधी कधी अशी सिच्युएशन येते, पोलीस भरतीची जाहिरात आता 2019 मध्ये आली आणि भरती झाली 2021-22 मध्ये, म्हणजे 3 ते 4 वर्षाचा कालावधी गेला. आणि मनीष, मला एक शेवटची गोष्ट तुला विचारायची आहे, का काही मुलं फक्त कारण देत असतात, म्हणजे 1600 मीटरचा माझा टायमिंग कमी होत नाही, माझा गोळा जात नाही, माझा लेखीमध्ये अजिबात प्रोग्रेस होत नाही, आणि त्यांनी काहीतरी कारण देऊन ती भरतीचा मार्ग सोडून देतात. ओके, मग त्या मुलांची मानसिकता कशी असते? त्याचं कसं असतं, इन्स्टंट पाहिजे. हा, कोणतीही गोष्ट आहे ना, ही सोडून देणारे ते योग्यच करतात, कारण याच्यामध्ये पेशन्स खूप गरजेचे आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट सातत्य वारंवार प्रॅक्टिस केल्याच्या नंतर ती वाढतेच. तुम्हाला आज 1600ला तुम्ही प्रॅक्टिस करताय, या फिर आज तुम्ही कोणतं सुरुवात केली आणि तुम्ही 2-3 दिवसांनंतर म्हणताय अरे माझं वाढत नाही, तर ते होणार शक्य नाही ना, पॉसिबल. जर तसं होत असतं तर स्पर्धा परीक्षा ही पोर खेळ झाला असता, कोणी पण केलं असतं. बरोबर. तर ह्याच्यामध्ये पेशन्स, म्हणजे तुम्ही पूर्ण संपता, जेव्हा तुमचं पूर्ण हे होऊन जातं की बाबा यार होतंय का नाही, का माझं पूर्ण लॉस होतोय का, त्या काळात नशीब नावाचे मी पहिल्या कधी मानत नव्हतं नशिबाला, पण 1-2% नशीब असतं. त्या काळामध्ये तुमचं नशीब सुद्धा तुमच्या बाजूने येतं, तुमची जेव्हा 100% तयारी झालेली असते तेव्हाच. अशा प्रकारे अत्यंत महत्वपूर्ण माहिती किंवा त्याचा संघर्ष कसा होता, आणि 100% त्याच्या संघर्षातून आपल्याला खूप काही शिकायला भेटेल. त्यानंतर अमूल्य त्यांनी आपल्याला काही गोष्टी सांगितल्या, की खरंच आपल्या प्रवासामध्ये जे आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्याच्यामध्ये 100% त्याचं एक मोलाचं आपल्याला मार्गदर्शन ठरणार आहे. तर अशा प्रकारे सुरुवात कशी झाली, मध्ये डिमोटिवेट झाला, अपयश आले,
पण न सोडता त्याने संघर्ष चालू ठेवला आणि त्यानंतर सक्सेस झाला. पण याच्यामध्ये काही गोष्टी अशा सुद्धा आहेत आणि मला आवर्जून ऐकायला आणि तुम्हाला सांगायला आवडेल की याच्यामध्ये प्रत्येक दिवस आपण कॉन्सन्ट्रेट राहू किंवा त्याच याने अभ्यास करू असं सुद्धा होत नाही. तर तो किस्सा सांग मनीष, जेव्हा आपण टाइम टेबल बनवायचो, म्हणजे मी तर त्यात नौका होतो, तुझा अभ्यास वगैरे चांगला झाला होता, पण दोघांची सारखीच परिस्थिती होती. तो जरा किस्सा सांग आपल्या प्रेक्षकांना. तर तो किस्सा आठवल्याच्या नंतर मला हसायला येतं. आम्ही म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंत अभ्यास करायचो, पण एक दिवस असा झाला की आपला अभ्यासाची काहीतरी स्ट्रॅटेजी चुकते. आम्हाला आपल्या दोघांना पण वाटलं की काहीतरी चुकतंय, आपला प्रॉपर अभ्यास नाही होते, आपलं किती वाचलं किती राहिलं ते समजत नाही. मग आम्ही संडेला क्लासला जायचं ठरवलं की आपण टाइम टेबल ठरवू, त्याप्रमाणेच आपण ब्रेक घ्यायचा, जेवण, तुमचा नाश्ता, तुमचं थोडा ब्रेक. मग आम्ही रविवारी भेटलो क्लासच्या बोर्डवर आम्ही टाइम टेबल लिहायला सुरुवात केली की सोमवार सकाळी इतक्या वाजता ग्राउंड कंप्लीट होईल, आपण नाश्ता करायचा, त्याच्यानंतर लेक्चर होईल, त्याच्यानंतर आपण थोडे मुलं वगैरे सगळे गेल्याच्या नंतर आपण दुपारपासून मराठी वाचणार, हे वाचणार, ते वाचणार, ते वाचणार, असं पूर्ण आम्ही हप्त्याभराचं दुपारपर्यंत शेड्यूल बनवलं. आणि दुपारनंतर एक अर्धा तास टिकलं असेल ते, परत आमचं सगळं शेड्यूलच बिघडलं. म्हणजे ते कधी फॉलो झालंच नाही. तर माझं सांगणं असंच आहे की तुम्ही शेड्यूल आहे ना तुमच्या हिशोबाने बनवा. त्या शेड्यूलमध्ये जर लय प्रॉपर हे होत असेल ना तर ते टिकणार नाही. आणि प्रत्येक दिवस हा सिरियस राहून तुम्ही भरती करू शकत नाही, कारण हा प्रवास काही एक दिवसाचा नाही. त्यामुळं हो, तर नक्कीच मित्रांनो, आता पूर्ण पॉडकास्टमध्ये आता हसायला आलं, कारण खरंच ते दिवस आठवले. आणि खरं मित्रांनो, तुम्ही किती जरी सिरियस असाल तरी प्रत्येक दिवस तुम्ही सिरियस राहून अभ्यास करू शकत नाही. आणि तुम्ही दिवसातील 24x7 तास जर त्याच्यासाठी देत असाल तरी पण तुम्ही तेवढं फोकस राहू शकत नाही. म्हणून तुम्ही त्या कालावधीमध्ये स्वतःला काहीतरी आनंद शोधा. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीसाठी 1-2 तास द्या. जर तुम्हाला कुठली ऍक्टिव्हिटी करायला आवडत असेल, कुठला स्पोर्ट्स, तुम्ही क्रिकेट खेळत असेल तर क्रिकेट खेळायला द्या. स्विमिंग करायला तुम्हाला आवडत असेल स्विमिंग करा. अशा ऍक्टिव्हिटी करा जेणेकरून तुम्ही थोडंसं विरंगुला होऊन तुम्ही परत फोकस राहू शकता. हा जो किस्सा होता तो सांगण्याचा तोच एक तात्पर्य होता. आता तुझा प्रश्न मनीष, आपला पॉडकास्ट बराच मोठा होतोय, पण तुझ्यात मी पाहिलेली सर्वात म्हणजे चांगली गोष्ट आणि मला नेहमी मोटिवेट करत असायची, कारण 1600 मीटरसाठी जेव्हा तुझा जो दृष्टिकोन होता त्याच्याकडे बघण्याचा, आणि तो तेव्हा ओव्हरवेट होतास. खरं सांगायला तो ओव्हरवेट होतास. आणि तुझ्या जागी जर दुसरं कोण असतं तर त्याने कधीच 1600ला बघून भरती सोडून दिली असती. पण ज्या 1600ची आपल्याला सर्वांना भीती वाटते, आणि प्रत्येक पोलीस भरती करणारा मुलगा जेव्हा डेमो टेस्ट द्यायला जातो किंवा भरती द्यायला जातो तेव्हा 1600च्या स्टार्ट पॉईंटला उभं राहिल्यानंतर त्याचे पाय कापायला लागतात. त्यातला मी सुद्धा आहे. पण मी याला बघितलेलं आहे की 80-85 किलोचा वजन घेऊन तो 1600 मीटर 5 मिनिटाच्या आत मारायचा. तर ते कसं पॉसिबल होतं तुला? हे बघा, 1600ची धास्ती ही प्रत्येक भरती करणाऱ्या मुला असतेच. माझ्यात आहे आणि जो भरती झालाय त्यांच्यात पण आहे, सगळ्यामध्ये असते. पण एकच सांगायला आवडेल की फक्त प्रॅक्टिसच्या जोरावर सगळं शक्य झालेलं आहे. कारण कोणताही डाएट न घेता, त्याची माहिती पण नव्हती, आणि कोणतेही सप्लिमेंट न घेता, कोणतेही प्रोटीन काय, बरेचसे आता ऍथलीट्स वगैरे सगळे हे करतात, मसाज करणं, हे ते करणं, हे माहित पण नव्हतं. फक्त प्रॅक्टिसच्या जोरावरच आपण हे सगळं शक्य झालेलं आहे. मला आवडलं की मी दुपारी म्हणजे आता गोळा वगैरे माझा जात नव्हता लवकर. माझं पहिलं वजन होतं, पण जसं रनिंग करून करून कमी झालं ते, तर तसा गोळा पण कमी झाला. हा, तर तो जात नव्हता. मग दुपारी जेवण झाल्यावर काय करायला पाहिजे, मग दुपारीच गोळा घ्यायचा, फेकायला जायचं. आलं संध्याकाळी 1600 जात नाही, मग संध्याकाळी 1600ची, नाही तर लॉंग रनिंग, हे एक्स्ट्राचे. जेव्हा आपण नाही ना त्या गर्दीमधून काहीतरी एक्स्ट्राचं करतो तेव्हाच आपण पुढं जातो. बरोबर. हा,
तुम्ही गर्दी सोबतच प्रॅक्टिस करता, सगळे जर सारखीच प्रॅक्टिस करतायत हा. तर तुम्ही पुढे जाणार नाही. तुम्हाला काहीतरी एक्स्ट्राचं द्यावं लागेल, स्वतःसाठी एफर्ट्स काहीतरी वाढवावं लागतील, बरोबर. तेव्हाच तुम्ही भरती होऊ भरती होणार आहे. शकता. बरोबर मित्रांनो, कारण आता जर कुठलीही भरती, पोलीस भरतीच नाही तर कुठलीही भरती बघायला गेले तर एका जागेसाठी 100 मुलांचा रेशिओ आहे, 100 मुलांची स्पर्धा आहे. मग ती 100 मुलांच्या पेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल, तेव्हा जाऊन आपल्या लिस्टमध्ये नाव येणार आहे. मनीषने तेच सांगितलं आपल्याला का अकॅडमीमध्ये सर्व प्रॅक्टिस करतात, सेल्फ प्रॅक्टिस करत असतील किंवा लॅबमध्ये जाऊन अभ्यास करत असतील, ते सर्वच करतात. पण तुम्ही त्या व्यतिरिक्त काय करता, ऍडिशनल काय करता, त्याच्यावर तुमचा जे 1-2 मार्कांनी जो फरक पडतो तो डिपेंड असतो. तर जगाच्या वेगळं काही करू नका, पण सातत्याने आपण ज्या गोष्टी आपल्याला करायचे ते लक्षात घेऊन त्यासाठी मार्गक्रमण करत राहा. एक दिवस 100% तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आता आपण बरीच चर्चा केलेली आहे, पूर्ण संघर्षमय प्रवास त्याचा तुम्हाला सांगितलेला आहे आणि 100% खूप मोटिवेशन तुम्हाला भेटलं असेल याची आशा करतोय. आणि शेवटचं मनीषला खूप खूप धन्यवाद मनीष, कारण तुझ्याकडून खूप काही शिकायला भेटलं. आता आवर्जून मला बोलावं असं वाटतं का मनीष तेव्हा लागला होता, त्याची ट्रेनिंग कंप्लीट झाली, तो कामावर रुजू झाला आणि खरंच एखादा मित्र लागल्यानंतर आणि एखादा मित्र राहिल्यानंतर कसा ट्रीट करायला पाहिजे त्याच्याकडून शिकावं मला आवर्जून बोलावंसं वाटतं. कारण जो भरती करणारा मुलगा असतो ना, त्याला तुमच्या पैशाची, तुमच्या श्रीमंताची गरज नसते, तर तुमचा एखादा कॉल जर आला ना, त्याला सोन्यापेक्षा पिवळं वाटतं. त्या संघर्षाच्या कालावधीमध्ये त्याचा दर 15 ते 20 दिवसात तुम्हाला कॉल असायचा, कशी प्रोग्रेस चालले आणि प्रत्येक वेळी तो तुझी किती प्रोग्रेस झाली, त्याच्यापेक्षा काय कमी आहे, काय कमतरता आहे त्या मला दाखवायचा. आणि त्या कालावधी मध्ये मला फायनान्शियली असू दे, मेंटली असू दे, त्याचा सपोर्ट होत राहिला. म्हणून माझा जो संघर्ष होता आणि माझा जो सक्सेस आहे त्याच्यामध्ये थोडा का होईना पण त्याचा वाटा आहे. असा मित्र प्रत्येकाला भेटावा आणि त्या मित्रामध्ये मी यशस्वी झालेलो आहे, माझा मित्र सुद्धा माझ्यासोबत आला पाहिजे. असंच मनीष सारखा जर मित्र सर्वांच्या आयुष्यात असेल तर सर्वांचं मुलांचं स्वप्न पूर्ण होईल. जाता जाता फक्त मनीष, जे अपयशाने ग्रस्त आहेत, सारखं अपयश 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 ज्यांच्या वाट्याला येतंय आणि जे खचून गेलेले आहेत, त्यानंतर दुसरा एक मुलगा आहे का ज्याला फक्त तो स्पर्धा बघून माघार घेतोय किंवा तो तयारीच करत नाही, तर अशा मुलांना कंबाईन मध्ये एक शेवटचं सांग आणि त्याच्यानंतर आपण हा पॉडकास्ट स्टॉप करूयात. ठीक आहे. तर बघा, अपयश आता आपण पहिल्यापासून ऐकत आलेलं, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हो, याचा मिनिंग आपल्याला जो आतापर्यंत समजलं नाही. अपयश आल्याच्या नंतर आपण त्यातून शिकलं पाहिजे की का आलाय, का आलं, बरोबर. नाही तर काही असे असतात की अपयश आलाय, दुसऱ्या वेळेस पण तीच चूक, तिसऱ्या वेळेस पण तीच चूक, आणि म्हणत राहणार अपयश ही यशाची पायरी आहे, आपण पायऱ्या चढतोय. तुम्ही पायऱ्या चढत नाही, तुम्ही जागेवरच खालीवर होताय, त्याच पायरीवर खेळताय तुम्ही. पायरी केव्हा चढतो की आपण यशाच्या जवळ जवळ जात असतो तेव्हा. तर तुम्ही स्वतःच्या चुका पहिले बघा, दुसऱ्यांकडून ऐकण्यापेक्षा स्वतःकडे बघा की आपल्यात काय कमी पडतंय. आणि जो प्रामाणिक प्रयत्न करतो त्याला हे समजतं की आपलं यामध्ये कमजोर आहेत आपण, आपल्याला याचं करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि पहिल्यापासून सांगितल्यावर की तुम्ही फक्त एकच गोष्ट करू नका, सगळं जे जे लागतंय, जे लेखी असो ग्राउंड असो, दोन्ही पण सोबत करा, तरच तुमचं सक्सेस हे अटळ आहे. आणि जे गर्दी बघून गिव्हअप करतायत ना, त्यांना मला एक सांगायला आवडेल की बाबा, गर्दी ही प्रत्येक ठिकाणी आहे, मग आयुष्यातूनच गिव्हअप कराल का? जिथे जिथे गर्दी आहे तुम्हाला त्यातून मार्ग काढायचा आहे, तिथून पळून जाणं हा पर्याय नाही. बरोबर. मित्रांनो, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारचे संघर्षाचे, मोटिवेशनचे, अभ्यासाच्या नियोजनाचे, ग्राउंडच्या नियोजनाचे आपण व्हिडिओ टाकत जाऊ. त्याची लिंक सर्वात अगोदर तुम्हाला पोहोचून जाईल. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.